छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवा, बच्चू कडूंना उदयनराजेंचा सज्जड इशारा। छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना साताराचे खासदार तथा छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली। साताऱ्यातील पवई नाका येथील शिवतीर्थावर 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर बोलताना उदयनराजे भोसले यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना प्रत्येकानं भान ठेवलं पाहिजे। केवळ द्वेषातून किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे इतिहासावर भाष्य करणे योग्य नाही असं स्पष्ट शब्दात सुनावलंय। संभाजी महाराजांचे स्वराज्यासाठीचे योगदान, त्याग आणि बलिदान याचा उल्लेख करत त्यांनी इतिहासाचा अभ्यास करूनच वक्तव्य करण्याचा सल्ला दिला आहे। संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अमानुष छळ सहन केला, बलिदान केलं, अशा महान व्यक्तिमत्वाबाबत केवळ वतनदारीचा संदर्भ देणं अत्यंत दुर्दैवी आहे असंही उदयनराजे यांनी म्हटलंय। बच्चू कडू यांच्या विधानावर त्यांनी थेट प्रतिक्रिया देत कोणतीही व्यक्ती असो, इतिहासातील महापुरुषांबद्दल बोलताना जबाबदारी आणि भान राखणं आवश्यक असल्याचं ठामपणे म्हटलं आहे। आता उदयनराजेंच्या या भूमिकेनंतर या वादाला नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। बच्चू कडूंनी काल एक विधान केलं छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल की वतनदारीसाठी त्यांच्या सासऱ्यानेच त्यांचा वध केलेला आहे, काय सांगाल? नाही तो त्यांनी हे बघा, आज कशा करताय जमलंय, कोण काय म्हणतं त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही। प्रत्येकाचे विचार असतात, काय त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते बोलत असतात। त्या मला काय त्याच्याबद्दल मला काय त्याचं काय स्पष्टीकरण द्यायचं नाही। लोकांना माहीत आहे, उगीच द्वेषापोटी एखादं ते वक्तव्य करणं वेतनदारी, संभाजी महाराजांनी जर वेतनदारीसाठी केलं असतं तर आज संभाजी महाराजांचा इतिहास जर पाहिला तर मला सांगा ना कुठली वेतनदारी? हा संपूर्ण त्यांचा एवढा छळ करण्यात आला। हे माणसांनी सुद्धा कोणी असू दे, XYZ कोणी पण असू दे, बोलताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे आपण काय बोलतोय। आज त्यांचं म्हणजे शिवाजी महाराजांचं जेवढं योगदान आहे तेवढंच संभाजी महाराजांचं देखील आहे। आज मला सांगा ना, ते संपूर्ण शरीराचे हाल करून त्यांचं संपूर्ण, आणि वेतनदारीसाठी जर कोण म्हणत असेल तर काय दुर्दैवी बाब आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सातारा।